ओम शांती. तर यापूर्वी जसं आपण बघत होतो की कशा प्रकारे ईश्वराची पूजा आपण ज्या भावनेनं करतो त्या भावनेनं आपल्याला साक्षात्कार पण होतात. आणि म्हणून इथं हे जे वर्णन आलेलं आहे की जो ज्या ज्या भावनेनं मला भजतो त्या भावनेनं मला त्याचं फळ द्यावं लागतं. मग आपण बघतो की कोणी कृष्णाची पूजा करणारा असो, कोणी गणेशची पूजा करणारा असो, कोणी हनुमानाची पूजा करणारा असो, कोणी तत्वांची पूजा करणारा असो, परंतु ह्या सर्वांच्या माध्यमाद्वारे देणारा तो परमात्मा आहे हे आपण विसरता कामा नये. म्हणून या ठिकाणी ही जी ओवी आहे खूप सुंदर प्रकारे आहे, त्याचं वर्णन इथं केलेलं आहे की येर माते नेनवनी भजन ते वायाची गा आणे आन म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवा हवे. मला न जाणता जे भजन करतात ते काहीतरी व्यर्थ असून कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टी आहे ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी स्पष्ट उल्लेख हा केलेला आहे की त्याला ज्ञानाच्या दृष्टीनं न जाणता आपण जे काही भक्ती वगैरे करतो ती अल्पकाळाची प्राप्ती आहे. या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की माझी जी पूजा आहे, माझी पूजा करणं किंवा माझी जी भावना ठेवून पूजा केली जाते ती साकारच्या माध्यमामध्ये केली जाते. कारण परमात्मा निराकार असल्यामुळं त्याला काही हात पाय नाक डोळे नाहीच आहे. पण त्या निराकार परमात्म्याची जी भावना आहे हे मूर्तीवर आपली असल्यामुळं त्या परमात्म्याला मूर्तीद्वारे आपल्याला त्याचं फळ द्यावं लागतं. सर्वांच्या लक्षात आलं असेल की ही गोष्ट खूप एक समजून घ्यायची आहे. आपण काय करतो की इथंच अटकलेलं आहे, फक्त मूर्ती पूजापर्यंत अटकलेलं आहे. त्याच्या आपण पुढं जात नाही की हे देणारं किंवा याचं जे आपल्याला फळ मिळतं आहे इष्टद्वारे हे कोणाद्वारे मिळतं हे आपण जाणत नाही. म्हणून या ठिकाणी खूप छान वर्णन पुढं आलेलं आहे. येरवी पाहे पा पंडू सुता या योग्य पहरा समजता मी वाचुनी भोगता कवनू आहे. मी सकळ यज्ञाचा आदी आणि यजना या मीच अवधी की माती चुकुनी दुर्बुद्धी देवी भजले गंगेचे उदक गंगे जैसे. की मी अभोक्ता आहे, मी अजन्म आहे, मी यज्ञाचा आदिकर्ता आहे, देवतांचा देव मी आहे. म्हणजे हे जे वर्णन आहे हे फक्त एक ईश्वराशीच निगडित आहे. बाकी जे सर्व काही आपण वर्णन करतो ते देवी देवतांचं वर्णन आहे जे साकार ह्या दृष्टीनं आपल्याला ते दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हणून ते पार्था मातेन पवतीची सर्वथा मग मनी वाहिली जे असतात तेथ आले. की ज्या भावनेनं पूजा करतात त्या भावनेनं त्या ठिकाणी ते प्राप्त होतात. म्हणून आपण बघतो की समाजामध्ये असे काही दृष्टांत आपल्याला किंवा आपण बघतो की काही लोक देवतांची पूजा करताना त्यांची जर कॅटेगरी आपण बघितली अंतमते सोगती ज्याला आपण म्हणतो की अंतिम वेळी त्याला ज्याची आठवण येते त्याच गतीला तो प्राप्त होतो. एखादा जर सात्विक पुजारी आहे किंवा त्याच्या मनामध्ये सात्विक भावना आहे तर त्याचा पुढला जो नेक्स्ट बर्थ आहे
तो बर्थ पण चांगल्या घरामध्येच होणार, कारण संस्कारानुसारच व्यक्ती पुढला जन्म धारण करत असतो. दुसरी गोष्ट येते की जर त्याच्यामध्ये रजोप्रधानता असली, म्हणजे ही एक सेकंड स्टेज आहे, तर तो काय करतो की त्या सेकंड स्टेजमध्ये बरेचसे काही रजोगुण ज्याच्यामध्ये जीवनामध्ये संस्कारामध्ये येतात, त्यानुसार त्याला पुन्हा तसा जन्म मिळतो. मग ह्या रजोगुणमध्ये जाती, धर्म, पंथ ह्या सर्व गोष्टी येतात. सात्विक गुणामध्ये ह्या गोष्टी येत नाही. म्हणजे नेक्स्ट जो जन्म होणार, बर्थ होणार, तो कर्मानुसार नेक्स्ट त्या कुळामध्ये तसा तो जाणार. तिसरी जी स्टेज आहे की तमोगुणी, ज्याला आसुरी प्रवृत्ती असं आपण म्हणतो, किंवा मनात इच्छा ठेवून ज्या वेळेला कर्म केले जातात आणि फळाची अपेक्षा ठेवली जाते. मग काही काही आसुरी लोक जे आहेत, आपण बघतो की काही तंत्रमंत्र करणारे आहे, काही चमत्कार करणारे आहे, काही जादूटोणा करणारे आहेत. तर असे जे लोक आहेत, तर ते ज्या ज्या देवतेला जशी ते त्याची पूजा करतात तशीच त्यांना त्याची प्राप्ती होते. म्हणून आसुरी विद्या पण काही काही लोक शिकतात आणि आसुरी विद्याद्वारे चमत्कार करतात. परंतु लोकांची ती फसवणूक किंवा लोकांना भ्रमित केल्यामुळं त्यांचा पुढचा जो जन्म आहे तो तसाच त्याच योनीमध्ये आहे, मनुष्याच्याच योनीमध्ये, परंतु एक गरीब घराणा किंवा एक खालच्या थरावर जे जीवन आज मनुष्य जगतात. आपण बघतो की कोणी खूप पाप केलेलं आहे, दुसऱ्याला त्रास दिलेला आहे, जीवन त्यांचं बर्बाद केलेलं आहे, जीवनातून त्यांना उठवलेलं आहे, तो जीवनभर दारू पेलेला आहे, शिव्या दिलेला आहे. मग आपण म्हणताना काय म्हणतो की हा काय पुढल्या जन्मामध्ये सुखी राहणार नाही, किंवा हा काय मनुष्याच्या जन्माला येणार नाही. येणार मनुष्याच्या जन्माला, परंतु त्या जन्मामध्ये त्याचा जो जन्म आहे, आज आपण बघतो की हे जे पापकर्म आहे हे फेडण्यासाठी मनुष्य योनी सोडून पशु योनीमध्ये जाण्याची गरज नाही आहे. का? कारण आपण बघतो की आज मनुष्यांचं जीवन इतकं काही वाईट झालेलं आहे, इतकं काही आपल्याला बघितल्यानंतर असं वाटतं की याच्यापेक्षा प्राणी किती चांगले आहेत, आपल्या आपल्या दुनियामध्ये मस्त राहतात, हसतात, खेळतात, आणि प्रकृतीनं त्यांना आवश्यकतेनुसार जेवणाची पण प्रकृती व्यवस्था करत असते. त्या तुलनेनं जर आज आपण बघितलं तर मनुष्य इतका काही तणावचं जीवन जगतोय, किंवा इतकं काही असताना त्याच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, किंवा जी आपण लालच म्हणतोय किंवा नफरत म्हणतो, घृणा म्हणतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मनुष्यामध्ये आहे. ह्या प्राण्यामध्ये तुम्हाला दिसून येतात का? प्राण्यामध्ये अशा गोष्टी आहेत का? एकमेकांना खाली ओढण्याची भावना, नफरत करणं, एकमेकांविषयी वाईट विचार करणं. मग तुम्ही का म्हणतात की मनुष्यानं पाप केल्यानंतर त्याला पशुयोनीमध्ये जावं लागतं? अहो, त्यांच्यापेक्षा मनुष्याचं जीवन इतकं काही, मनुष्य असताना तो इतके यातना भोगतोय ह्या जन्मामध्ये, जे काही पाप केलेले आहे तो तुमच्यासमोर तो फेडतोय ना. काही काही आज आपण बघतो की असे काही लोक आहेत की वर्ष बेडवर पडलेले असतात. लोक घरचे कंटाळलेले असतात, घरच्यांना वाटतं की ही शरीर सोडून ही आत्मा कधी जाईल, म्हणून प्रार्थना पण करतात, यज्ञ करतात, तरी ती आत्मा जात नाही. स्वतः ती आत्मा म्हणते की माझ्यासाठी देवाला सांगा की मला घेऊन चाला, आता कंटाळलेले आहे जीवनाला. मग याच्यापेक्षा मनुष्य जीवनात इतके कष्ट असतानाही तुम्ही हे का म्हणता असं की त्याला पशुयोनीमध्ये जावं लागतं? पशुयोनीमध्ये काय वाईट आहे? तिथं तर याच्यापेक्षा चांगलं सुख आहे. आज आपण बघतो की गाढवासारखं आज जीवन मनुष्य जगू राहिलं आहे. माकडासारखं आज जीवन मनुष्य जगू राहिलं आहे. माकडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ही विकार आपल्याला दिसून येतात.
मनुष्यामध्ये त्याच्यापेक्षा प्रबळ विकार आज झालेले आहे. आज आपण बघतो की अत्याचार, बलात्कार किंवा ह्या ज्या न्यूज आपण बघतो की देह अभिमानामुळं, खराब दृष्टिवृत्तीमुळं मनुष्याचं जे वृत्ती आहे इतकी खराब झालेली आहे की आज प्रत्येक मुलगी म्हणा किंवा लहान जे बालक आहेत ते पण अनसिक्युरिटी फील करून राहिले. एकमेकांपासून व्यक्ती दूर चालला आहे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबरोबर गप्पा करताना पण संशयाची दृष्टी निर्माण होते की पता नाही हा कोणत्या भावनेने विचारतोय, कोणत्या भावनेनं आपल्याबरोबर गोष्ट करतोय. मग मनुष्य इतका काही आज एकमेकांबद्दल संशयित झालेला आहे. क्रोधी आपण बघतो, माकडाला जसा क्रोध इतका असतो की बसतं छोट्या फांदीवर परंतु हातीवर गुरगुर करत. तुम्ही बघितलं असं हाती जर आला तर हे फांदीवर बसलेलं एक तर झाड हलवतं आणि छोट्या फांदीवर बसलेला असतानाही हातीवर ते गुरगुर करतं. म्हणजे त्याचा जो क्रोध आहे इतका आहे की मनुष्याला बी थापड मारण्यासाठी कधी कधी ते मनुष्यावर उघडतं. तुम्ही बघितलं असेल त्याला इतका तर राग आहे किंवा ते दात आपल्यावर जसं आपण बघतो कधी कधी खेकसतं. लोभ जर आपण म्हणावा तर त्याला लोभ इतका असतो माकडाला की त्याला जर तुम्ही मटक्यामध्ये किंवा असं छोट्याशा भांड्यामध्ये, तांब्यामध्ये तुम्ही चणे ठेवा किंवा फुटाणे जर आपण ठेवले तर बघा ते हात टाकल्यानंतर इतकं काही घेतं ते, कारण त्याला लोभ इतका आहे की तो हात इतका घट्ट त्याच्यामध्ये बसवतो. थोडं थोडं घेऊन त्याची खाण्याची इच्छा नसते. त्याला वाटतं सर्वच मला पाहिजे म्हणून ते हात तो तांब्यामधून हातही निघत नाही किंवा मटक्यामध्ये जर घातला तर मटक्यामधून हात त्याचा निघत नाही जर त्याचं तोंड जर छोटा असेल किंवा त्यानं जर तोंड घातलं तर एखाद्या वेळेस ते मटक्यामध्येच तोंड घालतो. म्हणजे त्याचा लोभ जो आहे तो कमी होत नाही. मोह जर आपण बघितला तर मोह पण इतका काही प्रबल आहे की जर त्याचं पिल्लू माकडाचं जर मेलं तर ते माकड त्याला महिने महिने मेलेल्या पिल्लाला पोटाला पकडून ते बाळगत असतं. त्याला ते लवकर सोडत नाही. इतका तर त्याला मोह असतो. अहंकाराचं जसं मी तुम्हाला सांगितलं की बसतं झाडावर आणि जसं काही त्याला वाटतं की मी त्या झाडाचा मालक आहे आणि त्या फांदीला ते हलवतं. इतका तर त्याला अहंकार आहे. म्हणजे हे पाचही विकार आज आपण मनुष्यामध्ये तर बघत आहोतच. स्वतःमध्ये आपल्या प्रत्येकामध्ये हे प्रबल विकार आहेत. मग आपण का ही तुलना करतो की मनुष्याला पाप फेडण्यासाठी दुसऱ्या योनीमध्ये जावं लागतं. म्हणजेच आज आपण शहरामध्ये बघतो की एक श्रमिक जर बघितला की जो हातावर पोट भरतो त्याला जिथं गाडी ओढण्यासाठी बैलाचा, गाढवाचा, म्हशीचा, घोड्याचा यांचा जो वापर केला जातो आज ती गाडी मनुष्याला ओढावं लागते. म्हणजेच मनुष्याला प्राण्यांसारखं आजच आपण बघतो की काम करावं लागतं. त्यानं केलेले जे पापाचे जे कर्माचे जे फळं आहेत मागच्या जन्माचे ते तो आपल्या डोळ्यासमोर फेडू राहिला ना. होऊ शकतं की आपल्याला वाटतं तो गरीब आहे पण मागच्या जन्मामध्ये तो श्रीमंत असेल. त्यानं काही असे कर्म केले असेल, दुसऱ्याला त्रास दिला असेल म्हणून त्याला ते कर्माचं जे रिटर्न आहे त्याला पुढल्या जन्मामध्ये द्यावं लागू राहिले. म्हणजेच आपण ह्या गोष्टींचं जर कर्माचं जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला आपण जसं जसं तत्वांची पूजा करतो तसं तसं आपल्याला फळ जे मिळतं. पण देणारा हा निराकार परमात्मा आहे की जो अभोक्ता आहे, आजन्म आहे, जन्म मरणातून तो वेगळा आहे. याला आपण विसरलं नाही पाहिजे. म्हणून पुढं जी ओवी आली आहे की मने वाचा करणी जयाची भजने देवाची या वाहनी
ते शरीर जाती या क्षणी देवची झाले अथवा पितरांची व्रते वाहते. मनसा वाचा कर्मना इंद्रियांच्या योगाने जे देवांचे भजन करतात ते देवरूपाला प्राप्त होतात. जे भूतांची पूजा करतात ते भूतांना प्राप्त होतात. जे पितरांची पूजा करतात, व्रत वैकल्य करतात, ते त्यांचे जे इष्ट आहेत किंवा जे गेलेले पूर्वज आहेत त्या पितृलोकाला ते प्राप्त होतात. जे वेताळांची किंवा पिशाच ज्याला आपण शूद्र देवतांची पूजा करतात त्याला ते परमदैवत त्यांचं मानतात, ते त्या ठिकाणी ते प्राप्त होतात. म्हणजेच देहाचा पडदा पडताच मेल्यावर पिष्य योनीमध्ये त्यांची प्राप्त होते. म्हणून त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्म त्यांना फळे देतात. 57वी जी ओवी आहे खूप सुंदर आहे. तया देहाची जवानिका फिटली आणि भूततत्वाची प्राप्ती झाली. येव संकल्पवश फळली कर्मे तया मग मीची डोळा देखिला. जीही कानी मीच ऐकिला मीच मनी भाविला वाणीला वाचा. सर्वांगी सर्व ठाई मीच नमस्कारीला जिही. दान पुण्य दिकी जे काही ते माझ्याची या मोहरा. म्हणून या ठिकाणी हे आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की जे आपण काही करतो त्यामध्ये परमात्म्याचं जे स्वरूप आहे, चाहे दान पुण्य करू आपण किंवा दुसरं काही करू, परंतु आपला जो उद्देश असतो हा उद्देश पुण्यकर्माचा जरी असला तरी ज्या संकल्पना आपण ते कर्म करतो त्याच कर्माचं फळ त्याला पुढल्या जन्मामध्ये मिळत असतं. यामध्ये ईश्वर इंटरफेअर करत नाही. हे तुम्ही यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी वारंवार सांगितलं जातं की ह्या गोष्टीला थोडंसं महीनतेने समजून घ्या. ज्यांनी माझे स्वरूप यथार्थ कळाल्यानंतर मला ज्यांनी आठवण केली किंवा ज्यांनी योगाच्या मार्गाद्वारे आपल्या अंतर्मनाला तृप्त केलं आहे, त्यांनी आपलं आयुष्य माझ्यावर खर्च केलं आहे किंवा माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची त्यांनी इच्छा ठेवलेली नाही आहे. कोणत्याही प्रकारच्या जीवनामध्ये त्यांनी अहंकार बाळगलेला नाही आहे. कशाचीच त्यांना इच्छा नाही आहे. फक्त माझ्या सप्रेमानं ते भारावून गेलेले आहे. त्यांना लौकिक त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही जे असतात त्यांना ते विसरून गेलेले आहे. आणि ज्यांना फक्त मरणाच्या अगोदर मद्रूप होऊन माझी आठवण करून ते जातात, मरणाच्या वेळेला माझ्याशिवाय त्यांना कोणाचीही आठवण येत नाही. मद्रूपचा अर्थ आहे की माझ्या समान माझ्या स्वरूप ते बनून जातात. त्यांच्या शेवटच्या निमित्तानं मला पण त्यावेळेला त्यांच्यावर एक समर्पण भाव व्यक्त करावा लागतो. कारण माझ्याशिवाय त्यांना दुसरं कोणीही नसतं. इतकं काही समर्पण ज्या वेळेला ईश्वराच्या प्रती आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं की ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा घमंड नसतो, ज्यांना माझी प्राप्ती झाल्यानंतर समाजामध्ये समाज जरी त्यांना सन्मान देत नसेल तरी माझी प्राप्ती झाल्यामुळं आणि मला ओळखल्यामुळं ते समाजाची कदर करत नाही. समाज त्यांना काही म्हणून द्या, परंतु एक दिवस त्यांनी जीवनामध्ये जे परमात्म्याला आपलं मानलेलं आहे त्याचा प्रत्यक्ष प्रमाण समाजासमोर एक दिवस प्रत्यक्ष होता. कारण आपल्याला माहीत आहे की समाज असा आहे की तो आपल्याला पायी चालून देत नाही आणि घोड्यावर बसून देत नाही.
ज्या वेळेला सत्याचा मार्ग निवडला जातो त्यावेळेला समाज लोकांना तरी वेडच म्हणतात. आणि आतापर्यंत आपल्याला हा अनुभव आहे, इतिहास आहे की जे जे लोक ईश्वराच्या मार्गाला गेले, सांसारिक लोक, विषय विकारांचा भोग घेणारे लोक, जे देवाच्या मार्गानं किंवा परमार्थाच्या मार्गाने गेले त्याला वेडे समजतात की यांना काही कामधंदा नाही म्हणून तिकडे गेलेले. यांना इतका कामधंदा आहे की जसं काही साऱ्या संसाराला चालवण्याची जबाबदारीचा ठेका यांनी घेतलेला आहे. जे परमार्थ करतात त्यांना काही कामधंदा नाही म्हणून ते असं करतात. ही जी विचारधारा आहे ही देह अभिमानाची विचारधारा आहे. एक अज्ञानाचं लक्षण आहे की तुमच्याच्यानं ते होत नाही म्हणून तुम्ही असं म्हणतात. बैलासारखं जनावरासारखं काम तर कोणी करण, काम करून घेण्याची पण अक्कल पाहिजे, बुद्धी पाहिजे. आणि ती बुद्धी आपल्याला नसते. कारण आज आपण समाजामध्ये बघतो की जर असं सर्वच प्रकारचे जर लोक असते, बुद्धीनं जर काम घेतलं नसतं तर आज आपल्या समोर जी एक सक्सेसफुल जीवनाची जी स्टोरी लोकांची आपण ऐकतोय ते सक्सेसफुल लोक झालेच नसते. ते फक्त त्याच एकाच कामामध्ये मग्न झाले असते. त्यांनी जर क्रिएटिव्हिटी केली नसते तर आज एवढी डेव्हलपमेंट आपल्यासमोर आपल्याला दिसली नसते. म्हणून या ठिकाणी हे जे उल्लेख वारंवार जो आलेला आहे हा आपण एक समजून घ्यायचा आहे की कुठंतरी आपण परमात्म्याला ओळखून आपण जर आपलं जीवन सार्थक केलं तर आपल्याला शेवटी परमात्म्याशिवाय कोणाचीही आठवण येत नाही. आणि ज्या वेळेला परमात्म्याची आपल्याला आठवण येते त्यावेळेला आपलं जे जीवन आहे ते एक निरंकारी म्हणा किंवा आपण जाताना पण ह्या दुनियेचा ज्या वेळेला निरोप घेतो त्यावेळेला कोणत्याही प्रकारची आसक्ती, न तर इंद्रियांची आसक्ती, न तर वैभव, न वस्तू, कोणत्याही प्रकारची आसक्ती आपल्यामध्ये राहिलेली नसते. म्हणजे आपण जर बघितलं तर असे काही उदाहरण आपल्यासमोर आहेत की ज्यांनी फक्त शरीर सोडताना एक ईश्वराच्या नामाचं स्मरण केलेलं आहे. त्यांना सर्व काही असताना कोणत्याही आपल्या अपत्याची आठवण आली नाही. आणि ही एक खूप जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच काळापासून ज्या वेळेला आपण परमात्म्याची आठवण करतो त्यावेळेला मन आणि शरीर हे शांत झालेलं असतं. म्हणजे कर्मेंद्रियावर त्यांचा पूर्ण कंट्रोल असतो, पूर्ण संयम असतो. आणि अशा वेळेला ते एका परमात्म्याच्या आठवणीमध्ये स्वतःला समर्पित करून आपलं जे जीवन आहे त्याच्या हवाली करतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्याजवळ गेल्यानंतर जो नेक्स्ट बर्थ आहे, जे स्वर्गिक सुख आहे, हे त्या आत्म्याच्या जीवनामध्ये त्याला लाभ. मग हे आपण ठरवायचं आहे की कशा प्रकारे आपण ईश्वराची आठवण आपल्या जीवनामध्ये स्थायी रूपामध्ये राहिली पाहिजे. कारण आपण ह्या ओवींमध्ये अगोदरच बघितलं की जो जितका त्याला आठवण करेल तितकं त्याची जबाबदारी तो घेत असतो, त्याचं रक्षण करत असतो. ती चिंता त्याला लागते की हा माझा अनन्य भगत आहे आणि याची मी मदत केली पाहिजे. तुम्ही ह्या गोष्टींचा प्रॅक्टिकल अनुभव करून बघा, जीवनात खूप सुखाचा अनुभव तुम्हाला होईल. पुढल्या ओवीमध्ये आपण बघणार आहोत. खूप सुंदर वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.